चला कुठं जायचं सांगा तुम्ही. काही मित्र आले, चाललोय आम्ही धरणात पवायला. चला आपल्या कामावरून आणले, ऑन ड्युटी बोलवलंय मला, काय विषय नाही. चला. हॅलो गाईस, केम छो, मजा कसं काय? तर आलोय आम्ही सगळे, चाललोय आता मस्त पवायला. बघू शकता तुम्ही. काम बिन सोडून आलाय, ऑन ड्युटी आणलाय, डायरेक्ट ऑन ड्युटी आमचे शेट सुईत अण्णा शेट्टी वन अँड ओनली. आज पाहुणं बोलवलंय आम्ही पाटस वरून पवायला. अजून एक गाडी आहे, अजून एक गाडी जरा ती पुढे गेली आहे. भेटूच आपण लवकर परत. बघत राहा तुम्ही. आमच्या लाडके मामा यांना आम्ही सासरवाडीतून उचलून आणलंय, डायरेक्ट गाडी टाकून आणलंय मस्त पवायला. आता चला आता बघू आपण बाहेर स्पॉट. गाईज बॉईज पवायला आलेत सगळे. शांतपणा करायचा असेल ना का मला पवायला. कोण आहे? सॉरी आणि नित्य यांची तर ना दिघ्याने मला एक समोरचा नाना पाटेकरचा फार्म हाऊस आहे. सॉरी सॉरी म्हणत म्हणत आम्ही तिथं जाणार आहे थोड्या वेळ. ते अध्यक्ष सुईत अण्णा शेट्टी. आता मस्त पाण्यात, मस्त उन्हाळा आणि पाणी, मस्त पाण्यात उतरून एकदम निवांत चिल मध्ये. पोरं तयारीला लागलेत पाण्यात उतरायच्या. सुईत अण्णा झडी. काय म्हणायचं तुम्हाला आता? काय नाही, आता पवायचंय आम्हाला. जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुआं में उड़ाता चला गया. जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुआं में उड़ा. दिग्या बरोबर आणि का आता मावळा आणि त्याचबरोबर मला कळलेलं पोरं काय सुट्टी द्याय ना. दाखव ना. लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र नाद करते काय?